Hello everyone. Good morning to all. This is Professor Eknath Aire from Devon College of Pharmacy Satana, Department of Pharmaceutics. Students, today we are going to discuss the new topic which is Medical Termination of Pregnancy Act 1971. तर आज आपण मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी ऍक्ट 1971 या ठिकाणी बघणार आहे. ओके. सो बिफोर स्टार्टिंग आय वॉन्ट टू इंट्रोड्यूस रिगार्डिंग ऑफ दिस टॉपिक. ओके. तर ह्या टॉपिकमध्ये ॲक्च्युली आपल्याला काय बघायचं आहे, तर जे काही प्रेग्नेन्सीच्या रिलेटेड ॲक्ट आहे ते ॲक्ट आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे. तर अर्लियर ऑफ द 1971च्या आधी काय होतं की त्या ठिकाणी जे काही ॲबॉर्शन होतं किंवा मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी होतं ते एक पनिशेबल ऑफेन्स त्या ठिकाणी मानलं जायचं, की जे काही असणार आहे जे काही तुम्ही मेडिकल प्रेग्नेन्सीचं मेडिकली टर्मिनेशन करणार आहेत ते त्या ठिकाणी अप टू 10 इयर्सपर्यंत पनिशेबल होतं किंवा इन्फ्रेशमेंट त्या लोकांना त्या ठिकाणी व्हायची. तर काही केसमध्ये जे काही प्रेग्नेन्सीचं टर्मिनेशन होतं ते टर्मिनेशन त्या ठिकाणी 1971 मध्ये लिगलाइज करण्यात आलं. ओके. तर काही स्पेसिफिक सर्टेन कंडिशनमध्ये काही जर समजा मेडिकल प्रॉब्लेम असेल, काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असेल रिलेटेड टू द मदर ॲज वेल ॲज द फिटस. ओके. तर त्या केसमध्ये त्याला काही त्या ठिकाणी रिलॅक्सेशन प्रोव्हाइड करण्यात आले ॲज पर द इंडियन पिनल कोड किंवा जे काही आपलं इंडियन लॉज आहेत त्या लॉच्या अंडर त्याला लिगलाइज करण्यात आलं. ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं की कोणत्या कंडिशनमध्ये किंवा कोणत्या सिच्युएशनमध्ये आपण किंवा आपल्याला त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने रिलॅक्सेशन प्रोव्हाइड केलंय ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहेत. आणि त्याच्या रिलेटेड जे काही रूल्स असतील ते रूल्स पण आपण या ठिकाणी बघणार आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यावरती कोणत्या बॉडीचं कंट्रोल असतं ते ते पण आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहेत. सो लेट्स स्टार्ट दी चॅप्टर. सो हिअर इज द समरी ऑफ द ऍक्ट. तर medical termination of the pregnancies by the registered medical practitioners and for the matters of the connected therewith or the incidental thereof. तर ह्या ऍक्टच्या अंडर जे काही मेडिकल टर्मिनेशन आहे ते टर्मिनेशनच्या बाबतीत सर्टन गाईडलाईन्स, सर्टन ऍक्ट, सर्टन रूल्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणे असं या ऍक्टचं त्या ठिकाणी एम होतं किंवा ऑब्जेक्टिव्ह होतं. ठीक आहे. Then this act may be called the Medical Termination of Pregnancy Act 1971. Then it extends to the whole of the India except of the state of Jammu and Kashmir. तर जम्मू अँड काश्मीर सोडून हा जो काही ऍक्ट होता तो ऍक्ट 1971 मध्ये इंडियामधल्या सर्व टेरिटरीजमध्ये आणि सर्व स्टेटमध्ये त्या ठिकाणी लागू करण्यात आला. ओके. देन व्हॉट इज इन बाय अबॉर्शन ॲक्च्युली. ओके. So let's discuss what is the abortion. Okay. So abortion means deliberate termination of pregnancy before the viability of the fetus is called as the induction of abortion. तर अबॉर्शनचं कंडक्शन म्हणजे काय की जे काही फिटस आहे ते फिटस व्हायबल किंवा ह्या जगात येण्यापूर्वीच त्याचं त्या ठिकाणी त्याला डिस्ट्रॉय करणं म्हणजेच अबॉर्शन. ओके. देन इंड्यूस अबॉर्शन कॅन बी लिगल ऑर इलिगल. हे लिगल असू शकतं किंवा इलिगल असू शकतं अबॉर्शन. ओके. तर त्याचे काही सिच्युएशन्स आहेत, त्याच्या काही केसेस आहेत, ते त्या केसेसमध्ये आपण त्याला लिगलाइज म्हणू शकतो किंवा इलिगल म्हणू शकतो. जर समजा गव्हर्नमेंटच्या विदाऊट परमिशन किंवा जे काही गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन असतील त्या गाईडलाईनच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी जे काही अबॉर्शन असेल ते अबॉर्शन जर समजा कंडक्ट केलं जात असेल तर त्याला आपण इलिगल म्हणू शकतो. ओके. आणि जर समजा गाईडलाईन फॉलो करून त्या पर्टिक्युलर केसमध्ये त्या पर्टिक्युलर रूलमध्ये ऍक्टमध्ये जर समजा फिक्स होऊन त्या ठिकाणी ते अबॉर्शन कंडक्ट केलं जात असेल किंवा मेडिकली प्रेग्नेन्सीचं टर्मिनेशन केलं जात असेल तर त्याला आपण लिगली मेडिकल प्रेग्नेन्सी टर्मिनेशन असं आपण त्या ठिकाणी कन्सिडर करू शकतो.
Okay, then up to until the MTP Act was passed, the proving abortion remained punishable under the Indian law. तर हा ऍक्ट येण्याआधीचा जे काही अबॉर्शन होतं ते अबॉर्शन इंडियन पिनल कोडच्या अंडर त्या ठिकाणी पनिशेबल ऑफेन्स होता किंवा ऍक्ट होता. In case of the death due to abortion produced, there was punishment up to 10 years imprisonment and fine. तर इन्फ्रेशमेंट आणि फाईन सह किंवा 10 वर्षाच्या जेल किंवा शिक्षा विथ फाईन त्या ठिकाणी आधी त्या ठिकाणी होतं किंवा आजही आहे, परंतु काही केसमध्ये त्याला रिलॅक्स किंवा रिलॅक्सेबल त्या ठिकाणी करण्यात आले. सो व्हॉट आर द एम ऑफ द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट, लेट्स सी. तर एम्स काय आहेत त्याचे ते एम आपण बघू. एम टू इम्प्रूव्ह द मॅटर्नल हेल्थ सिनेरिओ बाय प्रिव्हेंटिंग लार्ज नंबर ऑफ द अनसेफ अबॉर्शन अँड कन्सिक्वेंट हाय इन्सिडेंट्स ऑफ मॅटर्नल मोर्टॅलिटी अँड द मॉर्बिडिटी. तर जे काही मदर आणि फिटसच्या बाबतीत अनसेफ अबॉर्शन येते, अबॉर्शनला त्या ठिकाणी एक स्टेटस त्याचं इम्प्रूव्ह करणं किंवा त्याच्यामध्ये सेफ्टी प्रोव्हाइड करणं ह्या ऍक्टचा आणि रूलचा त्या ठिकाणी मोटिव्ह आहे. देन लिगलाइज अबॉर्शन सर्व्हिसेस, जे काही अबॉर्शन सर्व्हिसेस याच्या आधी चालू होत्या आणि आजही चालू आहेत, त्या अबॉर्शन सर्व्हिसेसला लिगलाइज करण्याचं त्या ठिकाणी काम करण्यात आलं. लिगलाइज इन द सेन्स की जे काही योग्य आहे त्याला योग्य त्या सदरात त्या ठिकाणी आणणं त्या ठिकाणी करण्यात आलं. देन प्रमोट ऍक्सेस टू सेफ अबॉर्शन्स सर्व्हिसेस टू द वुमन. तर वुमन्स साठी किंवा लेडीजसाठी जे काही अबॉर्शनच्या सर्व्हिसेस होत्या त्या सर्व्हिसेस त्या ठिकाणी प्रमोट करण्यात आलं, त्यांना ऍक्सेस देण्यात आलं. हे या ऍक्टचं एक एम होतं. देन डिक्रिमिनलाइज दी अबॉर्शन सिकर्स, जे काही अबॉर्शन सिकर्स आहेत तर त्यांना क्रिमिनलाइज न करता डिक्रिमिनलाइज करणं त्या ठिकाणी या ऍक्टचं एक मोटिव्ह होता किंवा एम होता. की जे काही छुप्या पद्धतीने त्या ठिकाणी जे काही अबॉर्शन केले जातात आणि जे काही मदर असेल फिटस असेल त्यांना त्या ठिकाणी डेंजरमध्ये किंवा अनसेफमध्ये त्यांना लोटलं जातं, तो प्रकार कमी करण्याचं काम ह्या ऍक्ट थ्रू त्या ठिकाणी करण्यात आलं. देन ऑफर्स द प्रोटेक्शन टू द मेडिकल प्रॅक्टिशनर्स हू अदरवाइज would be penalized under the Indian Penal Code section 315 and 316. तर जे काही मेडिकल प्रॅक्टिशनर होते याच्या व्यतिरिक्त जर समजा एखादी प्रॅक्टिस करत असेल किंवा इलिगल प्रॅक्टिस त्या ठिकाणी करत असेल, इलिगल अबॉर्शन करत असेल, तर त्यांना इंडियन पिनल कोड सेक्शन 315 आणि 316च्या अंडर त्या ठिकाणी त्यांना ऑफेन्स त्यांचा कन्सिडर करून त्यांना पेनल्टी त्या ठिकाणी दिली जाऊ शकते. Here are the some definitions regarding of this act. इथं काही ऍक्टच्या रिलेटेड डेफिनेशन्स आहेत. तर याच्यामधले फर्स्ट डेफिनेशन ती म्हणजे गार्डियन. गार्डियन म्हणजे पालक. तर गार्डियन कोण असेल तर गार्डियन मीन्स ए पर्सन हॅव्हिंग द केअर ऑफ ए पर्सन ऑफ ए मायनर ऑफ द लुनॅटिक. मायनर किंवा लुनॅटिक म्हणजे सायकोटिक. लुनॅटिकचा मिनिंग होतो सायकोटिक. मायनर किंवा सायकोटिक जो काही पर्सन असेल त्या पर्सनचं जो कोणी टेक केअर करत असेल त्याला म्हणतात गार्डियन. देन रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर मीन्स ए मेडिकल प्रॅक्टिशनर who possess any recognized medical qualification as defined in the section 2 of the Indian Medical Council Act 1956. Those name has been entered in a state medical register and who has such experience of training in gynecology. तर असा पर्सन की ज्याने मेडिकलचं एज्युकेशन घेतलं आणि त्याचं रजिस्ट्रेशन हे स्टेट मेडिकल काउन्सिल ऍक्टच्या अंडर त्याचं स्टेट मेडिकल रजिस्टर मध्ये त्याचं नेम रजिस्टर्ड आहे. असा पर्सन म्हणजे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर ऑर वी कॅन से डॉक्टर. देन तर कोणत्या किंवा कशा कंडिशन मध्ये त्या ठिकाणी तुम्ही किंवा लोक त्या ठिकाणी जे काही प्रेग्नन्सी असेल त्या प्रेग्नन्सीला टर्मिनेट करू शकता, अशा कोणत्या सिच्युएशन्स आहेत, अशा कोणत्या कंडिशन्स आहेत ज्या कंडिशन्स मध्ये त्या ठिकाणी प्रेग्नन्सीचं टर्मिनेशन किंवा अबॉर्शन केलं जाऊ शकतं.
त्या सिच्युएशन्स आपण बघू. सो लेट्स सी. ए प्रेग्नन्सी मे बी टर्मिनेटेड बाय अ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर व्हेन. तर हे जे काही प्रेग्नन्सीज असतील त्या प्रेग्नन्सीज टर्मिनेट केव्हा केले जाऊ शकतात, तर त्याला काही सिच्युएशन्स आहेत, कंडिशन्स आहेत. त्याच्यापैकी फर्स्ट कंडिशन आहे व्हेअर द लेंथ ऑफ द प्रेग्नन्सी डज नॉट एक्सीड 12 वीक. 12 वीक पेक्षा जास्त जर समजा झाले नसतील आणि स्पेसिफिक रिझन असेल तर. देन where the length of the pregnancy exceeds 12 week but does not exceed 20 weeks if not less than 2 registered medical practitioners are there. तर 12 वीक पेक्षा जास्त जरी झाले असेल पण स्ट्रॉंग रिझन असेल तर 20 वीक पर्यंत सुद्धा त्या प्रेग्नन्सीला टर्मिनेट केलं जाऊ शकतं. बट वन कंडिशन इज देअर की 2 किंवा 2पेक्षा जास्त रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर किंवा डॉक्टर त्या ठिकाणी प्रेझेंट असणं गरजेचं असेल. ओके. देन the continuance of the pregnancy would involve a risk of the life of the pregnant woman or of grave injury physical or the mental health. जर समजा असं असेल की ही प्रेग्नन्सी कंटिन्यू केली तर त्या प्रेग्नेंट वुमनला आणि त्या फिटसला फिजिकल ॲज वेल ॲज द मेंटल इंजुरी होण्याचा धोका असेल तर आपण त्याला त्या ठिकाणी टर्मिनेट करू शकतो. देन there is a substantial risk that if the child were born it would suffer from such a physical or a mental abnormalities as to be seriously handicapped. असं होऊ शकतं की जे बाळ त्या ठिकाणी जन्माला येणार आहे त्याला जर समजा सिरियस ॲबनॉर्मॅलिटीज त्या ठिकाणी असतील किंवा होऊ शकतं असं प्रेडिक्शन आधी केलं असेल तर त्या ठिकाणी त्याला टर्मिनेट करण्याचा अधिकार असतो. देन नो प्रेग्नन्सी ऑफ ए वुमन who has not attained the age of 18 years or who having attained the age of 18 years in a lunatic but is a lunatic. अशी एखादी वुमन असेल, अशी एखादी मदर असेल की जिचं वय हे 18 वर्ष पूर्ण झालेलं नसेल. जरी 18 वर्ष पूर्ण असेल किंवा 18 वर्ष पूर्ण नसेल किंवा असेल पण ती लुनाटिक आहे किंवा सायकोटिक आहे, तर अशा कंडिशनमध्ये तिच्या गार्डियनच्या परमिशनने किंवा त्यांच्या कन्सेंटने त्या ठिकाणी तिचं जे काही प्रेग्नन्सी त्या प्रेग्नन्सीचं टर्मिनेशन करण्याचा अधिकार त्यांना असतो. ओके. देन हिअर आर द सम सोशियल इंडिकेशन्स. तर काही सोशल इंडिकेशन्स पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात की त्या केसमध्ये पण त्या ठिकाणी त्यांना जी काही प्रेग्नन्सी असेल त्या प्रेग्नन्सीला टर्मिनेट करण्याचा अधिकार असतो. सो व्हॉट आर दे? लेट्स सी. This is a almost sole indication to prevent grave injury to physical and the mental health of the pregnant woman. हे तर आपण आधी डिस्कस केलं. जर समजा फिजिकल किंवा मेंटल हेल्थवर वुमनच्या हेल्थवर प्रॉब्लेम क्रिएट होत असेल तर त्या ठिकाणी त्यांना अधिकार आहे की ते त्याला अबॉर्ट करू शकता. देन प्रेग्नन्सी इज कॉज बाय रेप बोथ इन केस ऑफ द मेजर और मायनर गर्ल अँड इन मेंटली इम्बॅलन्स वुमेन. जर समजा असं असेल की एखादी रेपची केस असेल आणि त्या केसमध्ये ती वुमन इट मे बी मेजर और मायनर गर्ल असेल किंवा एखादी सायकोटिक वुमन असेल तर त्या केसमध्ये कोणत्याही केसमध्ये ह्या कोणत्याही केसमध्ये त्या ठिकाणी त्यांना ॲबॉर्शन करण्याचा अधिकार असेल. ॲज अ रिझल्ट ऑफ द फेल्युअर ऑफ द कॉन्ट्रासेप्शन. जर समजा कॉन्ट्रासेप्शन्स फेल झाले असतील तर त्या केसमध्ये सुद्धा त्यांना अबॉर्ट करण्याचा त्या ठिकाणी अधिकार असतो. इन केस ऑफ द 80% इट इज लिमिटेड टू हॅव्हिंग अनप्लॅन प्रेग्नन्सी. तर काही वेळेस अनप्लॅन प्रेग्नन्सी झाली असेल आणि त्या ठिकाणी तुमच्याकडे स्ट्रॉंग रिझन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी विथ परमिशन प्रॉपर परमिशन घेऊन त्या ठिकाणी त्याला टर्मिनेट करू शकता. ओके. सो ॲट अ व्हॉट प्लेस दिस सर्व्हिसेस कुड बी हॅपन. तर असं कोणतं प्लेस आहे की त्या ठिकाणी या सर्व्हिसेस होतील किंवा हे प्रेग्नन्सीचं टर्मिनेशन केलं जाऊ शकतं. सो इट इज अ हॉस्पिटल एस्टॅब्लिश ऑर अ मेंटेन बाय गव्हर्नमेंट. अशाच ठिकाणी करू शकता ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल एस्टॅब्लिश केलं किंवा मेंटेन केलं आहे. देन ए प्लेस फॉर द टाइम बिंग अप्रूव्ड फॉर द पर्पज ऑफ दिस ऍक्ट बाय द गव्हर्नमेंट. तर अशी प्लेस असेल की त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने खास त्या पर्पजसाठी ते प्लेस
डेडिकेट केलेलं असेल त्या प्लेस वरतीच त्या ठिकाणी हे जे काही प्रेग्नन्सी असेल त्या प्रेग्नन्सीचं टर्मिनेशन केलं जाऊ शकतं. देन here are the some MTP rules and what they do cover. तर याच्यामध्ये काय काय कव्हर केलं जाऊ शकतं किंवा काय काय आपण आतापर्यंत कव्हर केलं ते जरा बघू. तर एक्सपिरियन्स अँड ट्रेनिंग रिक्वायर्ड फॉर द प्रोव्हायडर्स, अशा लोकांना त्या ठिकाणी ट्रेनिंग आणि एक्सपिरियन्स स्टाफ त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, ॲज वेल ॲज द जे काही ट्रेनिंग असेल ते ट्रेनिंग प्रोव्हाइड करणं गरजेचं असेल. देन अप्रुव्हल ऑफ अ प्लेस ऑफ टर्मिनेटेड प्रेग्नन्सी अंडर द ऍक्ट. तर ह्या ऍक्टच्या अंडर त्या पर्सनला किंवा त्या रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरला प्रॉपर परमिशन घेणं गरजेचं आहे त्या प्लेससाठी. देन द कंपोजिशन अँड द टेन्युअर ऑफ द डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी. तर डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी पण आपण पुढे जाऊन बघणार आहेत. त्याच्यानंतर ती कमिटी इन्स्पेक्शन कशा प्रकारे करते, त्यांच्यानंतर ते कॅन्सलेशन किंवा सस्पेन्शन कशा प्रकारे करू शकता किंवा अप्रुव्हलचं रिव्ह्यू कसं करू शकतं ते आपल्याला बघायचे. देन लास्ट वन इज अ कन्सेंट फॉर्म, ते पण आपण याच्यामध्ये बघणार आहेत. तर आधी आपण बघू ते म्हणजे रेग्युलेटरी बॉडी. ओके, सो रेग्युलेटरी बॉडी त्या ठिकाणी असते ह्या सर्वांना रेग्युलेट करण्यासाठी. तर त्या बॉडीला म्हणतात DLC. तर DLC चा फुल फॉर्म आहे डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी फॉर द MTP. ओके, or we can say the Medical Termination of Pregnancy Act. So it contains or it having the minimum of 3 and maximum of 5 members including chairperson. तर याच्यामध्ये 3 किंवा 5 मेंबर्स असणं गरजेचं आहे, इन्क्लुडिंग चेअरपर्सन. जे काही चेअरमन असेल ते चेअरमन धरून त्या ठिकाणी 5% मेंबर्स असणं गरजेचं असेल. देन द कंपोजिशन ऑफ द कमिटी, 1 medical person should be there. It may be gynec, it may be surgeon, or it may be anesthetist. Okay, then one member from the local medical profession. So जो काही 1 मेंबर असेल किंवा 1 मेंबर असेल तो लोकल मेडिकल प्रोफेशनचा असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून 1 मेंबर असेल तो असेल NGO अँड पंचायत राज इन्स्टिट्यूशन ऑफ द डिस्ट्रिक्ट. तर NGO लेवलचा किंवा पंचायत राज इन्स्टिट्यूशन लेवलचा त्या ठिकाणी 1 मेंबर असणं गरजेचं असेल. तोच मेंबर जो की सेम 1 मेंबर फ्रॉम द लोकल मेडिकल प्रोफेशन, तो सेम मेंबर याच्यातला पण असू शकतो. देन ॲटलिस्ट 1 मेंबर शाल बी अ वुमेन. तर याच्यापैकी एक जे मेंबर असेल ते इट शुड बी ए वुमन. एक तरी मेंबर त्याच्यामध्ये वुमन असणं गरजेचं असेल. आणि हे जी काही कमिटी असते ती कमिटी प्रत्येक 2 वर्षांनी त्या ठिकाणी बनत असते. टेन्युअर ऑफ दिस कमिटी इज 2 calendar years. म्हणजे 2 वर्षासाठी त्या ठिकाणी किंवा वर्किंग मध्ये असेल. देन NGO मेंबर्स शाल नॉट हॅव मोर दॅन 2 terms. तर जे काही NGOचे मेंबर असतील ते NGOच्या मेंबरला 2 term पेक्षा जास्त त्या ठिकाणी राहता येणार नाही बॉडीवरती. देन what is the approval process for getting legal medical termination process. तर या मेडिकल टर्मिनेशन प्रोसेस साठी अप्रुव्हलची प्रोसेस काय आहे, तर त्या अप्रुव्हलची प्रोसेस आपण बघू. सो ॲप्लिकंट इन फॉर्म A टू बी ॲड्रेस्ड टू द CMO चीफ मेडिकल ऑफिसर बाय प्लेस सिकिंग अप्रुव्हल. तर जे काही ज्याला कोणाला अप्रुव्हल पाहिजे असेल तर त्याला त्या ठिकाणी फॉर्म A फिलअप करून तो चीफ मेडिकल ऑफिसर पर्यंत सबमिट करणं गरजेचं आहे. देन CMO व्हेरीफाईज ऑर इन्स्पेक्ट द प्लेस टू सॅटिस्फाय दॅट टर्मिनेशन कॅन बी डन अंडर सेफ अँड हायजेनिक कंडिशन. तर ज्या कोणी डॉक्टरने त्या ठिकाणी ऍप्लिकेशन केलं असेल तर ते ऍप्लिकेशनच्या अंडर जे काही CMO असतील ते CMO त्या ठिकाणी त्याला चेक करतील की त्या ठिकाणी सेफ आणि हायजेनिक कंडिशन मध्ये प्रेग्नन्सीचं टर्मिनेशन होऊ शकत असेल तर ते पुढे प्रोसीड करतील. देन CMO रिकमेंड्स अप्रुव्हल टू द कमिटी. त्याच्यानंतर जे काही CMO असतील ते CMO हे अप्रुव्हल कमिटीकडे सुपूर्द करतील ते अप्रुव्हल साठी.
Then the committee considers application and recommendations and approve and issue certificate of approval in form B. जर समजा कमिटीला योग्य वाटलं तर त्या ठिकाणी ते फॉर्म बी मध्ये त्याचं सर्टिफिकेट ॲज अ अप्रुव्हल म्हणून प्रोव्हाइड करतील. देन इन्स्पेक्शन. CMOs to inspect to ensure safe and hygienic condition for the conduction of the medical टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सीज. तर जे काही CMO असतील ते त्या ठिकाणी इन्स्पेक्ट करू शकता की जे काही एरिया त्यांनी मेन्शन केलाय, जे काही हॉस्पिटल त्यांनी मेन्शन केलंय ते हॉस्पिटल सेफ ॲज वेल ॲज हायजेनिक आहे फॉर द टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी. ओके. देन कॉल फॉर इन्फॉर्मेशन अँड सीज इन केस ऑफ द फाउंड अदरवाईज. जर समजा एखाद्या केसमध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित त्यांना आढळलं नाही तर त्याला सीज करण्याचा, त्याला बंद करण्याचा त्या ठिकाणी CMO ला अधिकार असेल. देन here is the cancellation and regarding suspension. जर समजा त्या ठिकाणी जे काही अप्रुव्हल आहे ते अप्रुव्हल सॅटिस्फॅक्टरी त्या ठिकाणी नसेल तर त्याला कॅन्सलेशन करण्याचा अधिकार हा CMO ला असतो. किंवा अप्रुव्हल दिल्या गेल्यानंतरही त्या ठिकाणी जे काही रूल्स आहेत, जे काही ऍक्ट्स आहेत MTPच्या अंडर ते जर समजा फॉलो झाले नाही तर त्या पर्टिक्युलर डॉक्टरचा किंवा रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरचा त्या ठिकाणी जे काही अप्रुव्हल असेल ते अप्रुव्हल कॅन्सल किंवा त्याचं सस्पेन्शन करण्याचा अधिकार हा CMO ला असेल. So CMO to report the committee for unsafe and unhygienic condition. CMO ने जर समजा कमिटीला असा रिपोर्ट केला की ही जी काही प्रॅक्टिस चालते ती प्रॅक्टिस अनसेफ आणि अनहायजेनिक आहे तर त्या केसमध्ये कमिटी कॅन suspend or cancel approval after giving the owner an opportunity for representation. तर त्या ओनरला एक अपॉर्च्युनिटी दिली जाते त्याला रिप्रेझेंट करण्याची. जर ती सॅटिस्फाय नाही झाली तर त्या ठिकाणी त्याचं जे काही अप्रुव्हल असेल ते अप्रुव्हल कॅन्सल केलं जाऊ शकतं. ओनर कॅन अप्लाय टू द कमिटी आफ्टर मेकिंग ॲडिशन अँड इम्प्रूव्हमेंट्स. आणि ॲडिशन आणि इम्प्रूव्हमेंट करून परत जे काही ओनर असेल किंवा जे काही डॉक्टर असेल ते डॉक्टर त्या ठिकाणी कमिटीला अप्लाय करू शकतात. ड्युरिंग द सस्पेन्शन द प्लेस बी डीम ॲज नॉन अप्रूव्ड. तर जोपर्यंत त्याला रिअप्रुव्हल भेटत नाही तोपर्यंत ते जे काही प्लेस असेल ते प्लेस ॲज अ नॉन अप्रूव्ड प्लेस म्हणून त्या ठिकाणी कन्सिडर केलं जाईल. सो हे सर्व होतं तुमचं मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीज ऍक्टमध्ये. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड. तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं की या ऍक्टच्या अंडर अशा कोणत्या कोणत्या कंडिशन आहेत की ज्या कंडिशनमध्ये त्या ठिकाणी जे काही प्रेग्नन्सीचं टर्मिनेशन आहे ते टर्मिनेशन लिगलाइज करण्यात आलं आहे. अदरवाईज इट इज ए इलिगल प्रोसेस और इलिगल प्रॅक्टिस. सो आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड अप टू हिअर रिगार्डिंग ऑफ दिस ऍक्ट. सो हे ऍक्ट आपल्या इथं एंड होते. तर रिमेनिंग ऍक्ट आपण बघू पुढच्या लेक्चरमध्ये. सो थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. थँक्यू.